फ्रेंड्स, मी दिलिमा. मुंबईची मोहिनी आपल्या सर्वांनाच पडते. ही स्वप्नांची दुनिया आपल्या सगळ्यांनाच खुणावते आणि म्हणूनच मीही आज निघालेली आहे जीवाची मुंबई करायला. आणि आपल्या सोबत आहे तुमच्या आवडती भन्नाट जोडी. ते निघालेले आहेत डबल सीटवर. कसे तुम्हीच बघा. हट जाओ बाजू हट जाओ. अरे बाजू हट जाओ, बाजू हट जाओ. ए सांभाळून सांभाळ. अरे पडशील, लागीच लागत. अरे हॅलो हॅलो, काय करते तू? ठोकलं असतात नाही. अरे बापरे बापरे, अजून शिकतेय का? ओके. शो टाइम मध्ये आज आपल्या सोबत आहेत मुक्ता आणि अंकुश उर्फ अमित आणि मंजिरी. आपल्या दोघंही आपल्या सोबत आहेत. हॅलो हॅलो. आणि काय गाडी शिकते? हो ना. अरे काय जमतच नाही हिला. मग तरी आता आणलं, टर्न व्यवस्थित मारलाय. ए चालूशील ना? चालू ना, तू आहेस ना मागे. हा, मला तीच भीती वाटते, नाही तर मला विसरून जायची, कुठेतरी टाकून द्यायची. चला मग मुंबई दर्शन करायला निघूया. हळू हळू. हट जाओ, हट जाओ, रास्ते से हट जाओ. मुलगी शिकते. बाजू बाजू पडाल. अरे लागेल तुम्हाला. बाजू. आरडा हॉर्नच्या ऐवजी तूच तोंड वाजवतोस जास्त. ओय ओय. मुक्ता आणि अंकुश, खूप छान वाटतंय आज डबल सीट तुमच्या सोबत ही राईड करायला. मी पण निघालेली आहे, त्यामुळे मी तितकीच एक्सायटेड आहे ही मुंबई तुमच्या सोबत पाहायची आहे. पण मुंबई अशी डबल सीटवर, अशी टू व्हीलरवर चालवताना कसं वाटतंय मुक्ता? फार जास्त रोमॅन्टिक प्रवास आहे हा खरं तर. मुंबईत अशी वेळ येते? हा नाही, मुंबईत टू व्हीलर चालवायची कधीच वेळ आली नाही. आणि इतका सुंदर समुद्र, इतकी छान मुंबई आणि त्यात इतका रोमॅन्टिक हिरो बरोबर असताना किती जास्त छान असू शकते ही राईड. चेक करा. आणि तो तर किती आरामात बसलाय. याच्यासारखं सुख नाही. वा 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 वा. अरे मी बघ ना काय एन्जॉय करतोय, मागे बसलो आणि बघ. मला खात्री आहे की तो इकडे तिकडे बघत असणार आहे. हो नक्कीच. कारण समुद्र किनारच्या सुंदर मुली बघणं हा. आणि पुढेही मुलगी तितकीच सुंदर आहे. हो. आणि बाजूलाही. अर्थात. आणि आता आपण आहोत नरिमन पॉइंटला. नरिमन पॉइंट हा मुंबईचा सर्वात आकर्षक पॉइंट आहे आणि इथे सगळे लव्ह बर्ड्स येताना आपण पाहतो आणि त्यामुळे इकडे येताना एक वेगळी मजा असते. काय सांगशील? स्वप्न बघायला अत्यंत सुंदर जागा खरं तर. इतका छान दिसणारा समुद्र, मोठ्या मोठ्या इमारती, रात्री आपण इकडे आलो तर आणखीन चमचम करणारे दिवे, खूप छान वाटतं. त्यामुळे इथे येऊन छान निवांत गप्पा मारत बसाव्या आवडत्या माणसाशी, असं एक सगळ्यांच्या मनात होतं आणि बऱ्याच जणांनी केलेलं असतं. अंकुश तूही केलं असेल. हो हो हो. इकडे आहे ना गंमत अशी आहे ना, इथे आल्यानंतर ना हा जो समुद्र इथून ना एकतर नेकलेस हा दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथे कोणी जास्त त्रास देत नाही. त्यामुळे ना पब्लिक इथे खास इकडे येतं वेळ काढून. आणि मुंबईत बघायला येणारा पब्लिक कंपल्सरी काही झालं तरी एखादी जागा चुकवेल, पण ही जागा चुकवत नाही. इकडे येऊन फोटो काढायला त्याला खूप आवडतं. आणि हल्ली तर सेल्फीचं फॅड आहे, सगळेजण इकडेच येतं. तर आम्ही पण म्हटलं इथे जागा बघूया आणि इथेच शिकायला घेऊया. गाडी शिकायलाही हा चांगला स्पॉट आहे. हो. अर्थात डबल सीट या सिनेमाबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा तुमची जोडी डबल सीटवर पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. तुम्हालाही असं वाटलं होतं कधी एकत्र काम करायला इच्छा होती? नाही, मी तर कधी विचारच नव्हता केला. एवढी चांगली ॲक्ट्रेस आणि तिच्यावर मला काम करायला मिळणार. आपण काय बाबा ॲक्शन करायची, डायलॉग बोलायचे, हिरोईनला फक्त भापवणार, संपला विषय. चांगल्या ॲक्ट्रेस बरोबर ॲक्टिंग पण करायला लागणार ना. हा मला माहीत नव्हतं, ते करायला मला मिळालं पहिल्यांदा. ते सुद्धा मला इच्छा होती मनापासून, कारण खूप इंटेन्स काम करतो अंकुश. कुठल्याही ॲक्टरला मोह पडेल की हा आपला को ॲक्टर असावा, पण कशी तरी संधी नव्हती आली आणि कुणीच इमॅजिन नव्हतं केलं. पण समीरला थँक्स खूप खूप, कारण त्यांनी आमची जोडी इमॅजिन केली. आणि हा ॲक्टर म्हणून मला आवडतोच, पण एक आवडता मुद्दा म्हणजे तो खूप जास्त उंच आहे आणि मी हाय हिल्स घालून त्याच्यावर उभी राहू शकते. हेही मला खूप आवडतं, त्यामुळे जास्त मजा आली मला. आपण एक हिडन फॅक्टर आहे अर्थात. आणि इकडून जाताना हा सगळा समुद्र दिसतो, ही अख्खी मुंबई एका दृष्टिक्षेपात दिसते. कसं वाटतं बघायला? अरे ही स्कायलाईन आत्तापर्यंत ना, पूर्वी आपण आहे ना फक्त हॉलिवूडच्या फिल्ममध्ये बघायचो बाबा,
मॅनहॅटन किंवा त्या बाजूच्या आपण दुबईमधल्या वगैरे जेव्हा स्कायलाईन बघायला तेव्हा मजा वाटायची समुद्रावरच्या. आता आपली पण मुंबई सॉलिड दिसते, ती बघण्यासारखी आहे. रात्री तर इतकी सुंदर दिसते, कमाल दिसते, आणि कमाल. मुंबईत समुद्र आहे हे समुद्र सर्वात आहे, मोठी अरे गोष्ट. सर्वात महत्वाची गोष्ट. मुंबईचा स्वभाव आहे समुद्राचं मला वाटतं. मुंबईचा स्वभाव आहे समुद्र. वा, खरंच आहे, पण खरंच आहे. तर जितका वरून शांत आहे तेवढंच आतमध्ये खोल आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत असं मला वाटतं. काय म्हणतं तुझं? हो, खरंच मजा येते. आणि आम्ही इकडे शूट केलं ना ॲक्च्युली, तेव्हा इतकी धमाल आली मला. आता ते सगळं आठवत आहे. या स्पॉटवर शूटिंग झालेलं आहे डबल सीटचं. हो, इकडे आम्ही शूट केलंय. एक छान सीन, रोमॅन्टिक सीन शूट केलाय. आणि ती मंजिरी येते आणि बडबड 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 करते आणि आम्ही अत्यंत कौतुकाने ऐकतोय तिची बडबड. आणि ते असतं ना, आपण आपल्या पार्टनर बरोबर वाटेल ते इनिबिशन्स न ठेवता वाटेल ते बोलू शकतो. तसं ती वाटेल ते बोलते आणि तिच्या मनात ती छोटी 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 स्वप्न बोलून दाखवलं त्याला. कारण हा समुद्र आणि ही झगमगणारी मुंबई आपल्याला बोलतं करतायचं मला वाटतं. मी पण इथे बरेचदा येऊन अशी स्वप्न बघितली आहेत. काय काय ती काही काही पूर्ण झाली आहेत, काही काही होणार आहेत, पण धमाल येते रे. त्या स्वप्नातलंच एक स्वप्न असेल इकडे शूटिंग करायचं मुक्ता. काय 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 म्हणते? त्या स्वप्नांमधलंच एक स्वप्न असेल इकडे शूटिंग करू कधीतरी. हो, म्हणजे असं कधीच वाटलं. असं आपण हिंदी सिनेमांमध्ये वगैरे बघितलं असतं ना, की असं समुद्राच्या लाटा हलतायत, समोर हिरो हिरोईन बसलेत वगैरे. आणि जसं आपण बोलू त्याप्रमाणे समुद्राच्या लाटा बोलतात. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाले हूँ, आज मुझे नोकरी मिल गई, वाह वाह वाह, असे वेगवेगळे समुद्राचे स्टाईल असायचे. आणि आता गाडीवर तुला काय म्हणावं असं वाटतंय अंकुश मुक्ताला? धीरे धीरे चल चांद गगन में, कहीं ढल ना जाए रात, टूट न जाए सपने, तू झुमके चले तो दिल पे चले कटार. हे घाबरू ना सगळं कटार. घाबरायची काही गरज नाहीये. निलिमा यांनी मला इतके वेळा घाबरलंय शूट चालू असताना. कारण मुलींना सॉरी, सगळ्या प्रेक्षकातल्या मुलींचं मी आता हृदय तोडणार आहे. अंकुश डबल सीट घेऊन कोणाला तरी टू व्हीलर फार वाईट चालवतो. त्याचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जर आपण बघितला तर तो असा गंभीर आहे. म्हणजे त्यामुळे त्याच्याबरोबर ही मुंबई मी मागे बसून बघितली आहे आणि खूप घाबरत घाबरत बघितली आहे. त्यामुळे आज खरं तर मला चान्स आहे, मी त्याला आणखीन घाबरवू शकते. पण काय करणार, मी खूपच चांगलं ड्राईव्ह करते. म्हणून तर आता मागे बसताना जास्त खुश आहे का अंकुश? म्हणजे प्रश्नच येत नाही. अरे सगळं बघता येतं. हवं असेल तर आपल्या पुढे बसलेल्या फ्रंट सीटकडे बघता येतं, नको असेल तर आजूबाजूला बघता येतं. पुढे बसायचं म्हणजे पुढे बघायचं, मागे पण आपण बघत नाही. काय पद्धत आहे? साता समुद्रा पार माझी कीर्ती, मी आन शान मोठाली दुकान हाय, झटक्यात बुढी अन झटक्यात मी जवान हाय, चमचमते जशी शुक्राची चांदणी, रोज वाचावी अशी कहाणी नवी. स्वप्नांची मायानगरी जिला समजली जाते त्या मुंबईत आज मी चक्कर मारतीये मुक्ता आणि अंकुश सोबत. अर्थात जीवाची मुंबई आम्ही करतोय, त्यामुळे अर्थात दोघंही तितकेच खुश आहेत कारण जीवाची मुंबई आपल्या सगळ्यांनाच करायला आवडते. आणि अंकुश, मुंबई तुझी आहे आणि मुक्ता, मुंबईची तू आता झालेली आहेस. तर मुंबई किती स्पेशल आहे? मुंबईतली आवडती जागा कुठली आहे? ही बसलोय तीच जागा आवडती असं म्हणायला हरकत नाही. खूप वर्ष इकडे यायचो फिरायला आणि ह्याच्यासारखी जागा नाही दुसरी मला असं वाटतं. खूप लोक आवडीने इथे येतात. म्हणजे तूच बघ ना, विचार कर ना, आपण सुद्धा खास आवडीने इथे आलो आहे आणि डबल सीटच्या निमित्ताने आलो, ट्रिपल सीट. हे खूप महत्त्वाचं नाही का? आणि बघ ना, एक सतत गाज ऐकायला येते समुद्राची, सतत लाटा, एक आपलं स्वतःचं काहीतरी एक म्हणणं असतं त्याचं, ते सतत ऐकायला येतं. आणि इकडे येऊन आपण खूप स्वप्न बघतो, खूप स्वप्नातल्या गोष्टी करतो. आधी खूप हा 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 ही सगळं होतं, वा पाणी, वा बसायला, वा वा. पण थोड्या वेळाने माणूस कितीही ऊन असलं, किती लोकांचा त्रास असला तरी जेव्हा दोघं डबल सीट बसतात ना, तर ते एकमेकांशी फक्त खूप छान छान गोष्टी बोलतात.
प्रेमाच्या गोष्टी बोलतात, स्वप्नातल्या गोष्टी बोलतात, काय स्वप्न किंवा कसं आपण पुढे जाणार, काय करणार ह्याबद्दल बोललं जातं. तशी ही जागा आहे. आणि आता डबल सीट राईड घेऊनच आपण इथे येऊन बसलेलो आहोत. मुक्ता, आता कसं वाटतंय? सुपर फिलिंग आहे. आणि मुंबई माझ्यासाठी मुळात खूप जास्त स्पेशल आहेच. खूप लहानपणापासून स्वप्न बघितली आहेत. 10वीत ठरवलं होतं करिअर करायचं, मुंबईत जायचं. स्वप्नांमध्ये कितीतरी वेळा मुंबईत येऊन गेले होते. मग खरंच मुंबईत आले, मग ती मुंबई बघितली, अनुभवली. आणि डबल सीटमध्ये ते गाणं आहे ना, मोहिनी, मुंबईची लावणी, त्यात जे म्हणलं ना की तू दिल के दरिया की राणी, चमके तू मासोली वाणी, हे जे शब्द आहेत ना, कडक आहेत ते वर्णन. म्हणजे आता ज्या पद्धतीचं ऊन पडलंय आणि असं पाण्यावर ते पडतं आणि ते चमकतो ना तो समुद्र, तेव्हा असं खरंच वाटतं की अशी ती मुंबई आपल्याला बोलवते आणि अशी स्वप्न अशी पसरली आहेत तिकडे आणि तुम्ही फक्त सूर मारायचा आहे, एक उडी मारायची आणि एक एक स्वप्न वेचत जायचं, तसं वाटतं. आणि समुद्र इतकी सुंदर जागा कुठेच नाही असं मला वाटतं. कारण मुंबईचा स्वभाव सांगतो हा समुद्र. असं सतत काहीतरी हॅपनिंग असतं, आतमध्ये खोल असतं, खोल आत जितकं जाल तितकं काहीतरी सापडत जातं, तिथे आतमध्ये शांत असतं. तसं मुंबईच्या माणसांचे स्वभाव त्या समुद्रासारखे होतात हळूहळू. आणि अथांग आहे, क्षितिज असं शोधत जायला लागतं, क्षितिजापर्यंत समुद्र असं म्हणतो तसं आहे. त्यामुळे मुंबई स्पेशल आहे. आणि ती मुंबई मला डबल सीटच्या निमित्ताने वेगळी बघायला मिळाली. मी थोडीशी नॉस्टॅल्जिक झाले डबल सीट शूट करताना. इथे आम्ही शूट केलं आहे ॲक्च्युली. आणि 15 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होते ना मुंबईत, तेव्हा मी अशाच डोळ्यांनी बघितली होती मुंबई. एक्साइटमेंट सगळं तसंच होतं. असं होतं ना आपल्याला, समुद्र. ती ट्रेन बघितली की तसं होतं, माणसं बघितली की असं होतं की हे असं आहे, हे ते तसं आहे, हे कसलं भारी आहे, कसलं. तर ती मुंबई मला परत जगायला मिळाली डबल सीटमुळे. आणि मुंबईची लावणी, श्रेया घोषालचं ते अप्रतिम गाणं आहे. आणि त्या अख्ख्या गाण्यात तू त्या मुंबईत सगळीकडे लोकल ट्रेनमधनं सगळीकडे जातोयस, ती मुंबई तुझ्या डोळ्यांनी पाहतोयस आणि आम्हाला दाखवतोयस, तेव्हा ते कसं फिलिंग होतं सगळं? मी शाळा कॉलेजमधून जायचो, जेव्हा मी इथे सिद्धार्थ कॉलेजला काही महिने होतो, तेव्हा मी त्या ट्रेनमधून पहिल्यांदा एकट्याने प्रवास वगैरे सुरू केला होता. आणि NCCच्या निमित्ताने शाळेतून इथे यायचो मेन ऑफिसला, तेव्हा मित्र आम्ही शॉर्ट्स हाफ पॅन्टवर यायचो. त्यावेळेला हाफ पॅन्ट शाळेमध्ये कंपल्सरी होती. आणि तेव्हा आम्ही प्रॉपर असं तिकीट काढणं, मग ते ब्रिजवरून जाणं, मग लोकलमध्ये चढणं, मग तिथून लोकलमध्ये खिडकीतला जागा मिळते का बघणं, मग दरवाज्यात उभं राहून अख्खी मुंबई नरिमन पॉईंटपासून सगळं बघत इथपर्यंत येणं. उतरल्यावर पहिला तिकडे ॲपल ज्यूस मिळायचा, तो ॲपल ज्यूस पिणं, मग बाहेर गेलं तर तिकडला वडापाव खाणं, मग ते हेडक्वार्टरला NCCला जाणं, तिकडे सगळं बघून, सगळ्या उंच आणि असे सुंदर बिल्डिंग बघून आहे ना, खूप मजा वाटायची. ब्रिटिश काळातलं सगळं असल्यामुळे ते असं त्यावेळेला आम्हाला मुलांसाठी ती काय म्हणजे छोटी पिकनिक असायची NCCच्या निमित्तानं. मुंबई अजून तशीच आहे, माणसं वाढली आहेत, मुंबई तशीच आहे, मुंबई हल्ली नाही. त्याच्यात फक्त असे मध्ये असे बिल्डिंग्स वर आले, पण त्यातला जो मधला आतला जो गाभा आहे ना, तो तसाच आहे. मुंबई तेवढीच राहील, माणसं वाढत राहतील, ते काय कमी होणार नाही मला असं वाटतं. आणि इथून आता ही सगळी मुंबई आपल्याला दिसते, त्या सगळ्या इमारती दिसत आहेत, तो समुद्रही दिसतोय आणि अर्थात ते सगळी स्वप्नही समोर दिसतात. कधी असं आपल्या डबल सीट या सिनेमाच्या भाषेत कधी एकदा असं बाप फिलिंग आलं होतं? खूप वेळा आलं आहे. म्हणजे जेव्हा असं व्हायचं ना की एखाद्या गोष्टीबद्दल विचार करायचं ठरलं, तर समुद्राजवळ येऊन बसणं आणि मग त्याच्याबद्दल विचार करणं, एकट्याने येऊन बसणं, त्याच्यासारखं सुख नव्हतं. की आपल्याला आपली जागा जी दाखवते ती ही समुद्र किनाऱ्याची जागा दाखवते. की बऱ्याच गोष्टी लाटा बनून आपल्या किनाऱ्यापर्यंत येऊन निघून जातात, बऱ्याच गोष्टी आलेल्या समुद्र किनाऱ्याच्या परत निघून जातात आणि पुन्हा पुढच्या समोरच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी प्रयत्न करतात. मला असं वाटतं की हेही जेव्हा आपण बघतो ना, त्याच्यासारखं म्हणजे स्वप्नवत आहे. मला असं वाटतं तुम्ही रोज वेगवेगळी स्वप्न बघता, त्यासारखं मुंबई आहे. रोज तुम्ही वेगळी मुंबई बघता, तुम्ही तिथेच राहून परत मुंबई बघता असं वाटतं. आणि आज सुपरस्टार झाल्यावर आत्तासुद्धा हे सगळे चाहते इथे थांबलेले आहेत फोटो आणि व्हिडिओ काढण्याच्या प्रतीक्षेत. हे पण एक बाप फिलिंग आहे अंकुश? असं म्हणायला हरकत नाही, हे बाप फिलिंगच आहे. पहिल्यांदा मला असं जेव्हा झालं होतं तेव्हा मी लोकल ट्रेनमध्ये होते. मुंबईत येऊन साधारण 3-3.5 वर्ष झाली होती. मी नाटक करत होते सातत्याने आणि नुकतीच एक टेलिव्हिजन सिरियल करायला लागले होते आणि त्यामध्ये वेगवेगळी पात्र करायला मिळायची. त्यामुळे नाव यायचं नटाचं. आता काय होतं की सिरियलमध्ये तुम्हाला कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात, पण नटाचं नाव यायचं कारण वेगळी पात्र करायचो आम्ही दरवेळी. तर ट्रेनमध्ये गर्दीत उभं असताना शूटिंगला झालं असताना दगदाग 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 शेजारच्या काय म्हणाला, अगं ती तू ही ना? तर म्हणलं हो हो मी ही ती मुक्ता बर्वे असं मी त्यांना विचारलं. ते म्हणले हा. म्हणलं ओ हो हे सॉलिड, मला ओळखलं.
तर माझा पहिला प्रेक्षक जो होता ज्यांनी मला ओळखलं, ज्यांना माझं नाव येत नव्हतं, पण तरी मी नाव सांगितलं त्यांना की हा त्या लोकल मध्ये काकू त्या भेटल्या होत्या. हा, तर त्या काकूंनी मला खुश करून टाकलं. म्हणले शूटिंगला उतरले म्हणले आज मला ट्रेनमध्ये ओळखलं. असे खूप जण खूप ठिकाणी स्ट्रगल करून राहतात, अडचणीत राहतात, पण तरी सुद्धा रोज उठून एक काहीतरी नवीन एनर्जी मिळते. ती मला वाटतं या शहराची खासियत आहे की इथे येऊन स्वप्न बघावीत आणि स्वप्न पूर्ण करावी असं सगळ्यांना वाटतं, आणि त्यामुळे खूप काय काय मनात घेऊन आपण येतो. अशी मी पण आली आहे, बघूया काय काय होतं. जीवाची मुंबई मुक्ता आणि अंकुश सोबत. आणि आता आम्ही नरिमन पॉईंटवर या कट्ट्यावर उभे आहोत जिकडे सगळेच प्रेमी युगुलं इकडे येतात आणि खूप स्वप्न बघतात आणि ती पूर्ण करण्याची आशा करतात. आणि अर्थात त्यांचं जीवन खूप समृद्ध होतं. त्या प्रेमाने ते भरलेले असतात, नटलेले असतात, सजलेले असतात. मुक्ता आणि अंकुश आत्ता दोघं माझ्यासोबत आहेत. आणि आत्ता इथे उभं राहिल्यावर कसं वाटतंय, हे काय फिलिंग आहे? बाप फिलिंग म्हणायला हरकत नाही काय. आज तो कट्टा ना. हो, इथेच बसून आम्ही केलाय शूट. आणि तो खूप छान लिहिलेला क्षितिजने आणि समीने खूप छान पद्धतीने डिरेक्ट केलेला असा. एक रात्रीच्या वेळी आम्ही दोघंही इथे बसलो होतो. खूप गर्दी होती इथे, पण अजिबात मला फिल्ममध्ये अजिबात असं जाणवणार नाही की त्या गर्दीचा काही त्रास झाला, आम्हाला काय झालं. प्रोडक्शनवाल्यांची सगळ्यांची हालत झाली होती खराब. खूप गर्दी होती, खूप अख्खी गर्दी भरली होती, पण आम्ही तेवढे शांत आणि छान पद्धतीने तो सीन केला. आणि प्रत्येकाच्या मनातली जी वाक्य आहेत ना, ती वाक्य सगळी आम्ही बोललो असं आम्हाला वाटतं. आणि बस जाता जाता आता डबल सीट कधी येते भेटीला? 14 ऑगस्ट. प्रेक्षकांना काय सांगाल? 14 ऑगस्टला डबल सीट रिलीज होते. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आम्ही स्वतः काम करताना खूप मजा केली आहे. खूप खऱ्या माणसांची खरी गोष्ट खूप पोटतिडकीने सांगितली. स्वप्न बघायला शिकवणारा सिनेमा असं मला वाटतं. आम्ही स्वप्न बघितली आहेत. तुम्ही तुमच्या डबल सीट बरोबर जाऊन अवश्य स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करा. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. थँक्यू सो मच. तुमच्या या डबल सीटमध्ये आज ट्रिपल सीट म्हणून मलाही जॉईन केलं. आणि या डबल सीटसाठी खूप मनापासून शुभेच्छा आणि असेच उत्तरोत्तर प्रगती हो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.